मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे जंगलातली जाकीन. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आज बार्शी गावात शोकाचं वातावरण होतं, कारण गावातला एक तरुण मनोज चप्रेद जंगलात सापडलं होतं. 7 दिवस बेपत्ता झाल्यानंतर काल त्याचा मृतदेह गावाला लागून असलेल्या जंगलात सापडला होता. जंगलात एक जाकीन राहते. ही दंतकथा ऐकत कित्येक पिढ्या सरल्या होत्या, पण नक्की जंगलात काय आहे हे पाहिलेला एकही म्हातारा जिवंत नव्हता. पण दंतकथा सांगणारे हे पण सांगायचे की जाकिनीची नजर एखाद्यावर पडते त्याला ती सोडत नाही. राजन आपल्या भाऊ आणि वहिनी बरोबर राहत होता. घरातली गुरेढोरे चारायची जबाबदारी त्याच्याकडे होती. उन्हाळा सुरू झाला असल्याने गुरांना टेकडीवर चरायला नेता येत नसे, कारण सगळं वाळून गेलं होतं. मग म्हणून तो गुरं घेऊन जंगलात गेला. एका झाडाखाली बसून तो बरोबर आणलेला रेडिओ ऐकत होता. नुकतंच झालेलं जेवण आणि झाडाची गार सावली त्यामुळे त्याला झोप लागली. समोरच चरत असलेल्या 2 म्हशी त्याला जाग आली तेव्हा तिथं नव्हत्या. त्याने घड्याळ बघितलं. 2 तास तो झोपलेला होता. हे बघून आणि आसपास कुठेच आपली गुरं दिसत नाहीत हे पाहून त्याची तंतरली. जर गुरं हरवली असं भावाला कळलं तर तो जीव घेईल. राजन त्याच्या भावाला खूप घाबरायचा. आता म्हशी सापडल्याशिवाय घरी जाता येणार नाही. त्याने आसपास पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की म्हशी नक्कीच चरत चरत जंगलाच्या आत गेल्या असणार. तो घाईघाई हातात काठी घेऊन जंगलाच्या आत निघाला. तो 3 वाजता झोपी गेला होता आणि आता 5 वाजले होते. संध्याकाळ होणार होती. या विचाराने त्याचं हृदय थरथरू लागलं होतं. जंगलातला प्रतिबंधित भाग आता सुरू झाला होता. दोन्ही बाजूला अकराळ विकराळ वाढलेली वडा पिंपळाची झाडं आणि मधून ही पायवाट. तो हळूहळू आजूबाजूला म्हशी कुठे दिसत आहेत का हे बघत चालत होता. पण आजूबाजूला दूरदूरपर्यंत त्यांच्या असण्याची कसलीच खूण नव्हती. हळूहळू तो प्रतिबंधित जंगल क्षेत्राच्या बराच आत आला होता आणि अचानक त्याच्या समोरून एक पांढरा शुभ्र ससा पळत गेला. क्षणभर राजन दचकला. क्षणभर हृदयाची धडधड वाढली. पण मग तो लगेच सावरला. तो सावरत होताच तितक्याच थोड्या अंतरावर अचानक पायवाटेच्या बाजूला असलेल्या झाडीतून एक पांढरा शुभ्र मांजर त्या पायवाटेवर मधोमध उभा असलेलं त्याला दिसलं. जंगलात ससा दिसणं ही सामान्य गोष्ट आहे, पण जंगलाच्या इतक्या आतल्या भागात एक मांजर, ही बाब सामान्य नाही. हा नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार आहे. राजन सावध झाला. तो जागीच थांबला. ते मांजर राजनकडे एकटक बघत होतं. आता ते चित्रविचित्र असे आवाज काढू लागलं. आधी हळू असलेला त्याचा तो आवाज आता हळूहळू मोठा आणि आक्रमक होऊ लागला. राजनने जवळ असलेला एक दगड उचलून त्याच्याकडे फेकला. तो दगड त्या मांजराला लागला आणि रक्त येऊ लागलं. तसं ते पटकन उडी मारून झाडात केकाटात पळालं. राजन पुन्हा चालू लागला. पुढे पायवाट थोडी वळण घेत होती. त्या वळणावर राजन जसा पोहोचला त्याला समोर एक म्हातारा माणूस चालत चाललेला दिसला. तो त्याच्याच धुंदीत गाणी गुणगुणत चालला होता. राजन सावधपणे चालण्याचा वेग वाढवत त्याच्यापर्यंत आला. काका, राजन म्हणाला. दचकून त्याने मागे पाहिलं. अरे बाबा, केवढा घाबरलो मी. इतक्या जवळ कधी आलास तू? आणि त्यात एकदम आवाज दिलास. जीव गेला असता ना माझा. म्हातारा दचकून म्हणाला. माफ करा हो, मी माझ्या म्हशी शोधतोय. चरत चरत त्या जंगलात आल्यात. तुम्हाला कुठं दिसल्या का? राजनने विचारले. नाही बाबा, मी बराच वेळ चालतोय, मला नाही दिसल्या. पण हा, तो तिथे एक पानवटा आहे, तिथं असू शकतील, म्हातारा म्हणाला. चल, मी या पुढच्या वळणापर्यंत चाललोय, तिथपर्यंत येतो तुझ्या बरोबर. असं म्हणून ते दोघे चालू लागले. काय हो, हे खरं आहे का? इथं भूतकेत आहेत? राजनने विषय काढला. नको विषय काढू बाबा असले या ठिकाणी.
आणि यावेळी मला भीती वाटते, पण तू आता विचारत आहेस म्हणून सांगतो. असं म्हणतात इथं एका माणसाचं भूत आहे. ते येणाऱ्या जाणाऱ्याला तंबाखू मागतं असं ऐकलंय मी. तसेच इथे एक जाकीन पण आहे. ती ज्याच्या मागं लागते त्याचं काही खरं नाही, म्हातारा म्हणाला. तुम्ही कुठल्या गावचे? राजनने विचारलं. मी रेणापूरचा, या जंगलाची दुसरी बाजू, म्हातारा म्हणाला. थोडा वेळ इकडं तिकडच्या गप्पा मारत गेला. आता या पायवाटेला लागून एक दुसरी पायवाट उजवीकडे आणि दुसरी डावीकडे जाताना दिसत होती. तिथं म्हातारा थांबला. उजवीकडच्या पायवाटेकडे बोट दाखवत तो म्हणाला, चल मित्रा, मी इथून चाललोय. तू सरळ गेला की पानवटा दिसेल बघ, नाहीतर माघारी निघ, अंधार पडायला लागला आहे. म्हातारा म्हणून उजवीकडे निघालाच होता, तेवढ्यात राजनला लक्षात आलं की म्हातारा लंगडतोय आणि त्याच्या गुडघ्यातून रक्त खालपर्यंत उगळत आहे. काका, जखम कसली? राजनने विचारलं. काही नाही, म्हातारा म्हणाला. बरं बाळा, ऐक जरा. म्हातारा काही अंतर पुढे जाऊन थांबला. काय? राजन म्हणाला. तंबाखू देतोस का? म्हातारा म्हणाला. राजन खात नसल्याने त्याच्याकडे नव्हती. नाही काका, मी खात नाही. असं म्हणून राजन आपल्या वाटेने जाणारच होता, तितक्यात त्याला म्हाताऱ्याचं बोलणं आठवलं की इथं तंबाखू मागणाऱ्या एका माणसाचा आत्मा भटकतो. राजन क्षणभर थांबला. त्याने म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हातारा स्तब्ध उभा होऊन राजनकडे चेहऱ्यावर एक विकृत स्मित हास्य घेऊन उभा होता आणि तितक्यात तो तोंडातून मांजरासारखे चित्रविचित्र आवाज काढू लागला. आणि राजनला क्षणभरात लक्षात आलं की मगाशी दिसलेलं मांजर, त्याला मारलेला दगड आणि या म्हाताऱ्याच्या गुडघ्याला झालेल्या जखमेचं नक्की कनेक्शन काय आहे ते. राजन सुसाट पळत सुटला. मागून म्हातारा मांजराच्या विवळण्याच्या भयानक आवाजात ओरडत होता. राजनने मागे पाहिलं. म्हातारा विकृतपणे हसत होता. मध्ये मध्ये तंबाखू देणारे, हे आवाज राजनच्या कानी पडत होते. राजन जीव एकटवून पळत खूप पुढे आला. पळत पळत पुढे येऊन दम खात त्याने मागे वळून पाहिले. आता ते वळण दिसेनासे झाले होते. त्या म्हाताऱ्याने आपली दिशाभूल केल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात बाजूच्या झाडीतून एक बाई बाहेर येताना त्याला दिसली. तिच्या कवेत एक लहान बाळ होतं. खूप घाबरलेली दिसत होती ती. राजनला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक आधाराचा भाव उमटला. राजन प्रथमतः जरा सावध झाला, पण तिची अवस्था पाहून त्याचा विश्वास बसला की ही पण आपल्यासारखीच माणूस असून कदाचित रस्ता चुकली असेल. ती हळूहळू राजनच्या जवळ येऊन थांबली. दादा, इथून बाहेर पडायचा रस्ता माहीत आहे का तुला? तिने राजनला विचारलं. हो, माहीत आहे, पण मी माझ्या म्हशी शोधत आहे. तुम्हाला दिसल्या का कुठं? राजनने प्रतिप्रश्न केला. नाही दादा, अरे मी रस्ता चुकले. इथं मी पलीकडच्या रेणापूर गावचे आहे. आम्ही कातकरी लोक, जडीबुटी मधगोळा करायला जंगलात येतो. माझ्याबरोबर माझी बहीण होती, पण आमची ताटातूट झाली आणि या जंगलात अडकले मी. त्यात माझं बाळ. खूप भीती वाटते इथं, ती बोलत होती. मागे बोट दाखवत तो तिला म्हणाला, हे बघा, इथून सरळ चालत जावा, तुम्ही बार्शी गावात निघाल. मला तरी हा एकच रस्ता माहीत आहे, या जंगलातून बाहेर निघायचा. राजन म्हणाला. बरं, मला सोबत येशील का? मला एकटीला जायची भीती वाटतेय, तिने विनंती केली. हो, थांबा, इथून थोडं पुढं बघून येतो. म्हशी सापडल्या तर ठीक, नाहीतर मग आपण माघारी जाऊ, राजन म्हणाला. चला, मी येते बरोबर, इथे एकटी थांबायची भीती वाटत आहे, ती म्हणाली. बरं म्हणून ते दोघे चालत निघाले. थोडं पुढं चालत आल्यावर ती म्हणाली, दादा, जरा 2 मिनिटं माझ्या बाळाला घेशील का? मी आलेच, ती म्हणाली. हो म्हणून त्याने बाळ हातात घेतले आणि ती झाडीत गेली. जवळजवळ 10 मिनिटं झाली होती, पण ती अजून आली नव्हती. ते बाळ खूप गोंडस होतं. ते इतक्या वेळ झोपलेलं होतं. हळूहळू त्या बाळाने डोळे उघडले. राजन त्याच्याकडे कौतुकाने बघत होता. आता 15 मिनिटं झाली, ती आली नव्हती. राजन इकडे तिकडे बघू लागला. ती दिसत नव्हती आणि तितक्यात त्याच्या कानावर मगाच्याच मांजराच्या विवळण्याचा आवाज पडला. तो आवाज एकदम आल्याने राजन कावराबावरा झाला आणि मग त्याच्या लक्षात आलं
तो आवाज त्याच्या कवेत असलेलं बाळ काढत होतं. त्याने निरखून पाहिलं आणि त्याच्या अंगावर सरकन काटा आला. त्या बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघता बघता बदलू लागले आणि तो मांजराचा आवाज बघता बघता माणसाच्या किंकाळीत बदलू लागला. त्या बाळाचा चेहरा बघता बघता एका वृद्ध माणसाचं रूपांतरित होताना पाहून राजनने त्याला खाली टाकलं. ते खाली पडलं आणि पडल्यावर हळूहळू ते 2-3 महिन्याचं बाळ स्वतःच्या पायावर उभं राहताना पाहून राजनचं डोकं सुन्न झालं. ते 2 पायांवर उभं राहिलं. त्याचा चेहरा आता ओळखीचा वाटू लागला होता, कारण तो चेहरा मगाशी भेटलेल्या त्या म्हाताऱ्याचा होता. शरीर एक 2-3 महिन्याच्या बाळाचं आणि चेहरा 70तल्या एका म्हाताऱ्याचा. हे विचित्र दृश्य पाहून राजनचा थरकाप उडाला. आता ते त्याचं किंचाळणे एका विकृत हास्यात बदललं. मुक्या प्राण्याला दगड मारू नये असं म्हणत ते विकृतपणे हसत होतं. राजन जीव एकटवून किंचाळत पळत सुटला. ती वाट काही संपत नव्हती. तितक्यात पळता पळता त्याने बाजूला पाहिलं आणि त्याच्या अंगभर भीतीची लहर पसरली, कारण ती मगाशी भेटलेली स्त्री त्याच्याच वेगाने पळत त्याच्या बरोबर पळत होती. माझं बाळ कुठे आहे असं म्हणत ती मोठमोठ्याने रडत होती. राजन होती नव्हती तेवढी ताकद लावून पळत होता आणि अचानक तिची हद्द संपली आणि एकाएकी ती दिसेनाशी झाली. आता घड्याळात 8 वाजून गेले होते. सगळीकडे किर्र अंधार होता. आपण आता अडकलो आहोत आणि यातून आता सुटका नाही असं राजनला वाटू लागलं. आता समोर त्याला तो पाणवठा दिसू लागला. ती पायवाट संपली होती. समोर पाण्याने भरलेला पाणवठा. तो पाण्याच्या जवळ गेला. चेहऱ्यावर पाणी मारून आणि थोडं पाणी पिऊन त्याने पाणवट्याच्या दोन्ही किनाऱ्यावर नजर टाकली. कालच पौर्णिमा झाली असल्याने चंद्राच्या प्रकाशात सगळं स्पष्ट दिसत होतं, पण म्हशी दिसत नव्हत्या. रातकिड्यांच्या किर्र आवाजाने परिसर दुमदुमत होता. मधून एखाद्या पक्ष्याचा आवाज तर मधूनच एखाद्या कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येत होता. आणि तितक्यात राजनची नजर पाणवट्याच्या किनाऱ्याला दूरवर असणाऱ्या एका झोपडीकडे गेली. झोपडीत उजेड दिसत होता. तिकडं जाव की नको जायला या दुविधेत राजन काही वेळ तिथंच उभा राहिला आणि तेवढ्यात त्याला झोपडीच्या बाजूने म्हशीचा हंबरडा ऐकू आला. क्षणभर त्याला बरं वाटलं. तो घाईघाईने चालत झोपडीकडे निघाला. झोपडीजवळ येताच त्याच्या लक्षात आलं की तिथं म्हशी जरूर होत्या, पण त्या त्याच्या म्हशी नव्हत्या. झोपडीतून दगडी जात्यावर कोणीतरी पीठ दळत असल्याचा आवाज येत होता. पांडुरंगा पांडुरंगा. वयस्कर स्त्री जात्यावर दळण दळता दळता ओव्या गुणगुणत होती असा त्याने अंदाज बांधला. कदाचित इथं काही आगोरी प्रकार नसावा या विश्वासाने त्याने झोपडीचं दार वाजवलं. आतून आवाज आला. कोण आहे? मी रस्ता चुकलोय, आत येऊ का? राजन म्हणाला. हो ये. आतून आवाज आला. तो दार ढकलून आत गेला. म्हातारी आतल्या खोलीतून बाहेर आली. आजी, मी राजन, बार्शी गावात राहतो. म्हशी चरत चरत जंगलात आल्या, त्या शोधत शोधत आलो. रस्ता चुकलो त्यात, राजन बोलला. बरं बस, मी आत पीठ दळत आहे. ते झालं की भाकऱ्या घालते. जेव आणि इथंच थांब आज रात्री. सकाळी जा. राजन त्या खोलीतच थांबला. आतमध्ये म्हातारी दळण दळत होती आणि ओव्या म्हणत होती. हळूहळू राजनला लक्षात येत होतं की तिचा आवाज बदलायला लागला होता, कारण इतक्या वेळ त्या आवाजात एक कोमलपणा होता. तो आवाज हळूहळू घोगरा होऊ लागला होता. राजनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो हळूहळू त्या आतल्या खोलीकडे आला. त्याने आत डोकावलं आणि त्याचं मन आणि मेंदू दोन्ही हादरले. इतकं भयंकर तिचं रूप तो पाहत होता. काळ्या फाटक्या कपड्यात बसलेल्या त्या जाकिनीच्या हाताचे तळवे उलट्या दिशेला म्हणजे वरच्या बाजूला होते. तिच्या हातांच्या तळव्यावर काळेभोर केस होते. त्याच्या उलट्या हातांच्या कोपऱ्याने ती जात फिरवत होती. तिच्या त्वचेचा रंग अतिशय काळा होता. चेहरा सुरकुतलेला आणि खड्डे पडलेला होता. डोळे खोल गेलेले आणि चमकत होते आणि तिच्या चेहऱ्यावर नाक नव्हतं. तोंडात सुईसारखे टोकदार दात दिसत होते. पाठीला एक कुबड, नखं लांब सडक
पण सर्वात भयानक प्रकार म्हणजे तिच्या पापण्या गुडघ्यापर्यंत लोंबत होत्या. तिने राजनकडे पाहिलं आणि तोंड उघडून फक्त स्मित हास्य केलं. एक किंकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली आणि तो दरवाजाच्या दिशेने पळत बाहेर आला. बाहेर मगाशी दिसलेल्या म्हशी नव्हत्या. तो वाट दिसेल तिकडे पळत होता. त्याने मागे पाहिलं, ती झोपडीच्या दारात येऊन खिदळत होती. तिचा आवाज इतका मोठा होता की राजनच्या कानठळ्या बसल्या होत्या. भाकरी खाऊन जा की रे. पळत पळत त्याने आता पानवटा ओलांडला आणि तो दुसऱ्या बाजूला आला. लांबून ती झोपडी दिसत होती आणि तिच्या जात्याचा आणि तिच्या ओवीचा आवाज तिथपर्यंत त्याला ऐकू येत होता. इतक्या भयंकर प्रकारातून आपण कसे सुटणार या विचारात असतानाच त्याने भयंकर दृश्य पाहिलं. पानवट्याच्या इथं हालचाल होताना दिसत होती. त्याने नीट निरखून पाहिलं. तिथं तीच भयंकर दिसणारी जाखीन पानवट्याच्या इथं वाकून पाणी पिताना त्याला दिसत होती. जशी जनावरं पितात तशी, पण त्याच वेळी त्या झोपडीतूनही त्या जात्याचा आणि ओवीचा आवाज येत होता. विभत्सेपणे हसत ती जाकीन हळूहळू राजनच्या दिशेने येऊ लागली. राजन आता पानवट्याच्या दुसऱ्या बाजूच्या जंगलात पळत होता. ती किंचाळत मागून येत होती. तो पुढे पळत होता आणि तितक्यात त्याला आशेचा किरण दिसला. लांबवर त्याला दिवे दिसत होते. बहुतेक एखादं गाव असावं. तो आता मागे न पाहता पळत होता. आता जसा जसा तो गावाच्या जवळ येऊ लागला होता तसं त्याच्या कानावर त्याला भेटलेल्या सर्व व्यक्तींचे आवाज येऊ लागले होते. त्या म्हाताऱ्याच्या हसण्याचा आवाज, मांजराच्या विवळण्याचा आवाज, त्या बाईचा आवाज आणि मग त्या जाखिनीचा आवाज. कानठाळ्या बसत होत्या. पळत पळत तो त्या जंगलाच्या बाहेर आला. समोर तो त्याच्याच गावाच्या दुसऱ्या बाजूला आला होता. घाईघाईने घरी पोचल्यावर त्याला एक सुखद धक्का बसला होता. त्याच्या म्हशी त्याच्या घराबाहेर बांधलेल्या त्याला दिसल्या. काय रे राजन, कुठे होतास तू इतका वेळ? काय हालत झाली अशी तुझी? राजनच्या मोठ्या भावाने मोहनने विचारलं. राजन जमिनीला टेकून बसला आणि घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. मूर्खा, जंगलाच्या आत जायच्या आधी एकदा घराच्या बाजूला पण बघायचं होतंस. आपली गुरं 5:30लाच घरी आली होती. राजन बळेच एवढा आत गेला होता आणि साक्षात मृत्यूच्या दाढेतून तो परत आला होता. तो आंघोळ करून जेवण करून झोपायला त्याच्या खोलीत गेला. रात्री 3ला त्याच्या कानावर तोच जात्याचा आवाज आणि त्या ओवीचा आवाज पडला आणि त्याला जाग आली. पहिलं त्याला वाटलं की हे स्वप्न आहे, पण आता तो पूर्ण जागा झाला होता. तो हळूहळू उठून त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तो खोली बाहेर आला. शेजारी स्वयंपाकघर होतं. तिथं तीच जाकीन उलट्या हाताने ते जातं फिरवत होती. त्याच खोलीच्या खिडकी बाहेर तो म्हातारा आणि तो बायकवेत पोरग घेऊन राजनकडे बघत हसत उभे होते. राजनची वाचा बसली. समोरून जाखिनीने धारदार नख बसल्या जागेवरून राजनच्या छातीत खुपत आणि राजन दचकून जागा झाला. स्वप्न होतं ते आणि आपण जिवंत आहोत हे बघून त्याला आनंद झाला. तो चालत स्वयंपाक खोलीत आला. वहिनी तिथं झाडत होती. झाडता झाडता ती बोलली, इथं ज्वारीचे दाणे कुठून आले? आपल्याकडे तर ज्वारी नाही. आणि इथं पीठ कुठून आलं? राजनच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे ती काल इथं होती. आज त्या गोष्टीला 6 महिने होऊन गेले, पण असा एकही दिवस गेला नाही की ती राजनला दिसली नाही. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.